गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन आपला जो चॅप्टर आहे ग्रुप एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18 याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन ग्रुप 16 एलिमेंट ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट झालं तर डायऑक्साईड फॉर्म करतात आणि ट्रायऑक्साईड फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड, सेलेनियम डायऑक्साईड, सेलेनियम ट्रायऑक्साईड, टेलोनियम डायऑक्साईड, टेलोनियम ट्रायऑक्साईड. Okay, so these are the oxides are formed when these elements react with the oxygen. Then group 17 elements, they form the chlorine oxide, then fluorine oxides, iodine oxide, bromide oxide, and these are the oxides are formed by the halogens. Group 18 is generally noble gases, so they do not react directly with oxygen. The next point was reactivity towards halogen. Group 16 element form hexahalide, tetrahalides and dihalides. आपण का लास्ट लेक्चरला पाहिले SF6, SF4, SCl2, SCCl2, TCl2. Okay, so they can form hexahalide, tetrahalides and dihalides because they shows a variable oxidation state ranging from +1 to +7, -1 to +7. Okay. Then group 17 elements, halogen combine with among themselves to form a number of compounds is known as the interhalogen compound. Halogen react with a halogen, so they the starting material of two halogen atom, they form a compound that is called the interhalogen compound. X dash, X dash 3, X dash 5, X dash 7, where X is the halogen atom with a larger size and X dash is the halogen with a smaller size. Then group 18 elements react with the halogen. For example, xenon react with the fluorine gas to form xenon fluoride. Then reactivity towards metal. Group 16 element react with the metal, that aluminum, copper, magnesium, to form a corresponding compound. Okay, group 17 element react with the metal, that is ClBr react with the sodium or magnesium, form sodium chloride and magnesium bromide. Then group 18 element noble gases do not directly react with the metals. Then next point was the allotropy. Allotropy is the last point आपण पाहिला. Ability of certain substance to have exist in more than one form is called as the allotropy of that substance. Allotropy of sulfur. Okay, so various elements shows allotropy. So let's see allotropes of sulfur. Sulfur having alpha sulfur and beta sulfur. आपण त्यांचा कलर, शेप, मेल्टिंग पॉईंट, डेन्सिटी, सॉल्युबिलिटी, स्टॅबिलिटी, स्ट्रक्चर, मेथड ऑफ प्रिपरेशन लास्ट लेक्चरला पाहिले. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर. ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर फॉर्म सल्फ्युरस ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, पायरोसल्फ्युरिक ॲसिड, देन पेरॉक्सी मोनोसल्फ्युरिक ॲसिड, पेरॉक्सी डायसल्फ्युरिक ॲसिड, थायोसल्फ्युरिक ॲसिड. Then next point is the oxo acids of halogen. Halogen बरोबर कंबाईन होतात आणि ऑक्झो ॲसिड फॉर्म करतात. दॅट इज हायपोक्लोरस ॲसिड, क्लोरस ॲसिड, क्लोरिक ॲसिड अँड परक्लोरिक ॲसिड. आता त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज आता 148 पेज नंबरवरती ऑक्सिजन अँड कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन, दॅट इज डायऑक्सिजन प्रिपरेशन, हा जो पॉईंट आहे हा डिलीट केला यावर्षी सिलेबसमधून. ओके, तो आपल्याला घ्यायचा नाही. लॅबोरेटरी मेथड डिलीट केले, त्याच्यानंतर इलेक्ट्रोलिसिस डिलीट केले, इंडस्ट्रियल मेथड डिलीट केले, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टी, रिएक्शन विथ मेटल, रिएक्शन विथ नॉन मेटल, रिएक्शन विथ सम कंपाऊंड, यूजेस ऑफ डायऑक्सिजन डिलीट केले. ठीक आहे. 149 पेज नंबर कंप्लीट डिलीट आहे. 149 पेज नंबर डिलीट आहे. त्याच्यानंतर 150 पेज नंबर कंप्लीट डिलीट आहे. 151 पेज नंबर कंप्लीट डिलीट आहे. म्हणजे किती पेजेस डिलीट आहेत? 3.5 पेजेस डिलीट केले. ठीक आहे, लक्षात ठेवा. 149 पेज नंबर, 150 पेज नंबर, 151 पेज नंबर डिलीट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज कंपाऊंड्स ऑफ सल्फर. कंपाऊंड्स ऑफ सल्फर. लेट स्टार्ट विथ द कंपाऊंड्स ऑफ सल्फर. लेट सी कंपाऊंड्स ऑफ सल्फर. आता पहिला कंपाऊंड आहे, दॅट इज द सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड, SO2, सल्फर डायऑक्साईड. आता प्रिपरेशन पहा. पहिलं तर आहे हाऊ वी प्रिपेअर दिस सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड. सो फ्रॉम सल्फर सिम्पली काय होईल,
सल्फर रिॲक्ट केलं आपण ऑक्सिजन बरोबर तर दॅट विल फॉर्म सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड. दिस इज सॉलिड, this is gas, and this is also gas state. Okay, so sulfur react with oxygen to form a sulfur dioxide. Okay, this is the from sulfur. Second आहे from sulfide. सोडियम सल्फाइड सल्फ्युरिक ॲसिड बरोबर ट्रीट केला तर सोडियम सल्फेट प्लस वॉटर प्लस सल्फर डायऑक्साईड गॅस इज फॉर्म. ओके, फ्रॉम सल्फाइड. फ्रॉम सल्फाइड्स. आता सल्फाइड्स बरोबर झिंक सल्फाइड आहे किंवा आयर्न सल्फाइड आहे. जर झिंक सल्फाइड थ्रायसो2 बरोबर ट्रीट केलं आपण तर झिंक ऑक्साईड फॉर्म होतो आणि सल्फर डायऑक्साईड गॅस प्रोड्यूस होतो त्याच्यामध्ये. सल्फर डायऑक्साईड सॉलिड त्याच्यामध्ये प्रोड्यूस होईल. ओके, आणि आयर्न सल्फाइड 11 मोल्स ऑफ ऑक्सिजन बरोबर ट्रीट केलं आपण गॅस स्टेटमध्ये तर ॲल्युमिना फॉर्म होतो, Fe2O3 फॉर्म होतो आणि सल्फर डायऑक्साईड गॅस त्याच्यामध्ये फॉर्म होतो. ओके, सो या काही मेथड्स आहेत, 4 मेथड्स आहेत, 3 मेथड्स आहेत, फ्रॉम सल्फर, फ्रॉम सल्फाइड अँड फ्रॉम सल्फाइड्स. सल्फाइड्स कशी इंडस्ट्रियल मेथड आहे. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फर डायऑक्साईड. आता सल्फर डायऑक्साईडच्या फिजिकल प्रॉपर्टी काय. सल्फर डायऑक्साईड इज अ कलरलेस गॅस विथ अ पंजंट स्मेल. सल्फर डायऑक्साईड काय, कलरलेस गॅस, कलरलेस गॅस विथ अ पंजंट ओडर. पंजंट म्हणजे कसं स्ट्रॉंग ओडर आहे त्याचं. आपली जी रेड चिली असते, रेड चिलीला कसा स्मेल आहे दॅट इज द पंजंट स्मेल. ओके, सेकंड आहे इट इज अ पॉयझनस इन नेचर. सल्फर डायऑक्साईड कसं गॅस कसं आहे, पॉयझनस नेचर आहे. ओके, सल्फर डायऑक्साईड इज हायली सोल्युबल इन वॉटर अँड इट्स सोल्युशन इन वॉटर इज कॉल्ड द सल्फ्युरस ॲसिड. ओके, सल्फर डायऑक्साईड वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि त्याचं जे सोल्युशन तयार होतं वॉटरबरोबर दॅट इज कॉल्ड सल्फ्युरस ॲसिड. देन it liquefies at room temperature under a pressure of 2 atmosphere and boils at 263 Kelvin. त्याचं बॉइलिंग पॉईंट 263 केल्विन आहे आणि रूम टेम्परेचरला जर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर 2 ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर अप्लाय केला तर तो गॅस लिक्विफाय होतो रूम टेम्परेचरला आणि इट कॅन बॉईल विथ द टेम्परेचर ऑफ 263 केल्विन. ओके, सो दॅट वॉज द फिजिकल प्रॉपर्टीज. 4 फिजिकल प्रॉपर्टी. देन केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिली रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ द क्लोरीन. आता पहा पहिली रिॲक्शन विथ द क्लोरीन. केमिकल रिॲक्शन्स, केमिकल प्रॉपर्टी, रिॲक्शन विथ द Cl2. आता सल्फर डायऑक्साईड आहे तो Cl2 बरोबर जर ट्रीट केला आपण, दिस इज गॅस, दिस इज ऑल्सो गॅस, बोथ आर गॅसेस. सो दे विल फॉर्म in presence of charcoal, in presence of charcoal as a catalyst here to form sulfuryl chloride. Sulfuryl SO2Cl2, SO2Cl2 liquid form oil. This is called sulfuryl chloride. Sulfuryl chloride. पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. पहिली क्लोरीन बरोबरची रिॲक्शन झाली, दुसरी आहे ऑक्सिजन बरोबर. ऑक्सिजन बरोबर काय रिॲक्शन होते, इथं सल्फर डायऑक्साईड आहे, ट्वाइस SO2 गॅस रिॲक्ट विथ ऑक्सिजन गॅस. इट विल प्रोड्यूस in presence of vanadium pentoxide as a catalyst V2O5 to form sulfur trioxide, twice SO3 gas, twice SO3 gas is formed. Okay, twice SO3 gas is formed. This is the sulfur trioxide. Sulfur dioxide पासून sulfur trioxide. Okay, then reaction with the sodium hydroxide. आता sodium hydroxide बरोबर twice NaOH plus SO2, it will form Na2 sodium sulfite plus H2O is formed. Okay, sodium sulfite is formed, sodium sulfite. So these are the chemical reactions. Then reaction with the sodium sulfite, sodium sulfite. पहा पुढची रिॲक्शन आहे सोडियम सल्फाइड बरोबर Na2SO3, सोडियम सल्फाइड plus H2O liquid plus SO2 gas. So this will give sodium hydrogen sulfide. That will form twice NaHSO3, sodium hydrogen sulfide. Okay, so these are the some chemical properties. काय क्लोरीन बरोबर रिॲक्शन फॉर्म होते, सल्फ्युरिक क्लोराईड फॉर्म होतो.
ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर सल्फर ट्रायऑक्साईड फॉर्म होतो. सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर ट्रीट केला तर सोडियम सल्फाईड फॉर्म होतं. आणि सोडियम सल्फाईड बरोबर सल्फर डायऑक्साईड ट्रीट केला तर सोडियम हायड्रोजन सल्फाईड तयार होतो त्याच्यामध्ये. ओके, देन पुढचं पॉईंट आहे रिड्युसिंग प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट इन प्रेझन्स ऑफ मॉइश्चर. ओके, पण आता आयन आहे +3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये घेतले. Fe3+ आहे +SO2 प्लस H2 gives Fe2 plus SO4 2 minus plus 4H plus. Okay, so this is the reducing property. Moist sulfur dioxide reduce halogen to halogen acid. Okay, iodine बरोबर sulfur dioxide in place of water जर ट्रीट केलं तर सल्फ्युरिक ॲसिड प्रिपेअर होतो H2SO4 plus twice H आहे. आता स्ट्रक्चर ऑफ सल्फर डायऑक्साईड पुढचा पॉईंट आहे आपला स्ट्रक्चर ऑफ सल्फर डायऑक्साईड. तर सल्फर डायऑक्साईडचं स्ट्रक्चर कसं आहे तर इट इज अ angular structure. It is a angular structure. काय sulfur dioxide is an angular structure with bond angle of 109 degree, 109.5 degree. For example, sulfur form double bond with oxygen and single bond with the oxygen. Okay, and हा जो bond angle आहे that is a 119.5 degree. 119 degree. 0.5 degree. आता युजेस सल्फर डायऑक्साईडची युजेस काय आहेत लेट सी. इन रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. सल्फर डायऑक्साईड कुठे यूज करतात तर रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम अँड शुगर. ॲक्च्युली पेट्रोलियम प्रोडक्ट कसे इम्प्युअर फॉर्ममध्ये असतात ते आपल्याला प्युरिफाय करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये यूज करतो. ओके, सल्फर डायऑक्साईड गॅस आपण त्याच्यामध्ये यूज करतो. पुढचा सेकंड यूज आहे शुगर इंडस्ट्रीमध्ये आणि पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये आपण सल्फर डायऑक्साईड गॅस यूज करतो. ओके, पुढचा आहे सेकंड यूज ब्लिचिंग वूल अँड सिल्क. ब्लिचिंग म्हणजे काय तर रिमूव्ह द स्टेन्स. जे काय वूल आहे किंवा सिल्क आहे त्याच्यामध्ये त्याला त्याचे जे काही त्याच्यावरती जे काही मटेरियल आहे ते मटेरियल रिमूव्ह करण्यासाठी दॅट इज अ ब्लिचिंग ॲक्शन ऑन द वूल अँड सिल्क. वूल जे आपण यूज करतो इन द विंटर. ओके, अँड सिल्क इज ऑप्टेन फ्रॉम सिल्क मॉथ. ओके, थर्ड आहे ॲज अन अँटीक्लोर अँड डिसइन्फेक्टंट म्हणून आपण त्याला यूज करतो. त्यातनं प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज करतो सल्फर डायऑक्साईड. इन मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड सोडियम हायड्रोजन सल्फाईड मध्ये यूज करण्यासाठी सल्फर डायऑक्साईड यूज करतात. लिक्विड सल्फर डायऑक्साईड यूज एज अ सॉल्व्हंट टू डिझॉल्व्ह नंबर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स. ओके, आणि लिक्विड सल्फर डायऑक्साईड कसं प्रिपेअर करतात तर 2 atmosphere प्रेशर मेंटेन करायचं रूम टेम्परेचरला गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होईल. ओके, सो हा झाला आपला पहिला कंपाऊंड्स ऑफ सल्फर दॅट इज अ सल्फर डायऑक्साईड. आता दुसरा कंपाऊंड आहे आपला दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ सल्फरमध्ये सेकंड पाहतोय आपण दॅट इज H2SO4. त्यालाच काय म्हणतो आपण सल्फ्युरिक ॲसिड. तर सेकंड कंपाऊंड आहे सल्फ्युरिक ॲसिड. त्यालाच काय म्हणतात H2SO4. सल्फ्युरिक ॲसिड. आता सल्फ्युरिक ॲसिड इज मॅन्युफॅक्चर बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. कोणती प्रोसेस? कॉन्टॅक्ट प्रोसेस प्रिपरेशनसाठी. ओके, कॉन्टॅक्ट process is used for the preparation of सल्फ्युरिक ॲसिड. आता याच्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये जे काही आपण स्टेप्स यूज करतोय ओके विच इन्व्हॉल्व द 3 स्टेप्स. पहिली स्टेप आहे सल्फर ऑर सल्फाईड ओर ऑन बर्निंग ऑर रोस्टिंग इन द एअर प्रोड्यूस सल्फर डायऑक्साईड. पहिल्यांदाच काय करायचं सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस करायचं. सल्फर प्लस ऑक्सिजन गिव्स सल्फर डायऑक्साईड SO2. Okay, so this is the first step to preparation of sulfur dioxide. First step सल्फर आपण काय करतोय बर्न करतोय. इथं आपण सल्फरला बर्न करतोय इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन सो दॅट विल प्रोड्यूस सल्फर डायऑक्साईड किंवा रोस्टिंग करतोय आपण. फर्स्ट स्टेप टू प्रोड्यूस सल्फर डायऑक्साईड कशामध्ये या कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये. फ्लो चार्ट दिलं आहे पण त्याच्यामध्ये डायग्रॅम फ्लो डायग्रॅम ऑफ मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. ओके, याच्यामध्ये फ्लो चार्टमध्ये तुमच्या लक्षात येईल इथं आपण सल्फर डायऑक्साईड त्याच्यामध्ये चेंबर दिलेत वेस्ट वॉटर त्याच्यामध्ये वॉशिंग अँड कुलिंग टॉवर आहेत
त्यानंतर ड्राईंग टॉवर आहे, त्यानंतर हीटर आहे, त्याच्यामध्ये व्हॅनेडियम पेंटॉक्साईड आपण काय करतो कॅटलिटिक कन्व्हर्टर आहे, आणि लास्ट आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला तिथं मिळते त्याच्यामध्ये, आणि ओलेम त्याच्यामधनं रिमूव्ह करतो आपण. ओके, आणि रिसायकल होते प्रोसेस, जे काय सल्फर आणि एअर आपण खालच्या साईडनं आपण एअर प्रोव्हाइड करतो, वरच्या साईडनं आपण सल्फर प्रोव्हाइड करतो. ओके, अँड दे आर कन्वर्टेड टू द H2SO4. These are the first step. Second step आहे सल्फर डायऑक्साईड इज ऑक्सिडाइज कॅटलिटिकली बाय युजिंग व्हॅनेडियम पेंटॉक्साईड. सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, हा जो सल्फर डायऑक्साईड आहे SO2 गॅस, याला काय करतो आपण, याचं ऑक्सिडाइज करतो याला इन प्रेझन्स ऑफ व्हॅनेडियम पेंटॉक्साईड V2O5 विच ॲक्ट एज अ कॅटलिस्ट हिअर, अँड सल्फर डायऑक्साईड इज कन्वर्टेड टू द सल्फर ट्रायऑक्साईड. लास्ट रिॲक्शन आपण पाहिली होती, सेम रिॲक्शन आहे. सो याच्यामध्ये आपण काय करतोय, 2 बॅरोमेट्रिक प्रेशर आपण यूज करतोय. याच्यामध्ये 720 केल्विन टेम्परेचर मेंटेन करतोय टू कन्वर्ट द सल्फर डायऑक्साईड इनटू द सल्फर ट्रायऑक्साईड. काय करतोय आपण याच्यामध्ये 2 बॅरोमेट्रिक प्रेशर आपण यूज करतोय आणि 720 केल्विन टेम्परेचर मेंटेन करतोय याच्यामध्ये. ओके, तेव्हा हे कन्वर्जन पॉसिबल आहे, अदरवाईज होणार नाही. थर्ड स्टेपमध्ये काय करतोय आपण, हा जो सल्फर ट्रायऑक्साईड आहे SO3 गॅस, याला आपण द सल्फर ट्रायऑक्साईड गॅस इज ॲब्झॉर्ब इन कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू प्रोड्यूस ओलियम. ओके, सल्फर ट्रायऑक्साईड गॅस आपण कशाबरोबर ट्रीट करतोय, H2SO बरोबर ट्रीट करतोय, दॅट विल फॉर्म H2S2O7, दॅट इज कॉल्ड एज अ ओलियम. आणि हा जो ओलेम आहे याला आपण ट्रीट केला वॉटर बरोबर, विच गिव्ह द सल्फ्युरिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल H2S2O7 प्लस H2O, that will give twice H2SO4, and we are obtain this H2SO4 is 96 to 98% pure. किती आहे, 98 to 96 to 98% जो काय H2SO4 गॅस याच्यामधनं प्रोड्यूस होणार, H2SO4 प्रोड्यूस होणार सल्फ्युरिक ॲसिड, दॅट इज प्युअर. ओके, सो दिस मेथड इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. ओके, पुढचा पॉईंट आहे आपला, 3 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. दॅट इज पहिलं तर आहे सल्फरला हीट करायचा सल्फर डायऑक्साईडमध्ये. सेकंड, सल्फर डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन करायचं सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये. आणि थर्ड, सल्फर ट्रायऑक्साईड गॅस आहे त्याला सल्फ्युरिक ॲसिडबरोबर ट्रीट करायचं, ओलेम प्रोड्यूस होईल, आणि त्या ओलेमला काय करायचं, वॉटरबरोबर ट्रीट केलं तर वी आर गेटिंग द 96 to 98% प्युअर सल्फ्युरिक ॲसिड विच कॅन बी यूज इन व्हेरियस पर्पजेस. ओके, आता त्यानंतर पुढचं पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. आता काय फिजिकल प्रॉपर्टी आहे, पहिलं तर सल्फ्युरिक ॲसिड इट्स अ कलरलेस डेन्स ऑइली लिक्विड. डेन्सर आहे आणि लाईक ऑइल, आपलं जो ऑइल आहे त्या ऑइलसारखं त्याचे ॲपिअरन्स आहे. सेकंड, इट हॅज अ डेन्सिटी ऑफ 1.84 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ॲट 298 केल्विन. ओके, 298 केल्विनला तो किती आहे, 1.84 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब काय आहे त्याची डेन्सिटी आहे. ओके, सो डेन्सर आहे. देन इट फ्रीजेस ॲट 283 केल्विन, त्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे 283 केल्विन, बॉइलिंग पॉईंट आहे 611 केल्विन. इट इज हायली करोजिव्ह अँड प्रोड्यूस सिव्हिअर बर्न ऑन द स्किन. स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं तर तो स्किन काय करू शकतो, बर्न करू शकतो. त्याच्यामुळं प्रॅक्टिकलमध्ये हँडल करताना हा केअरफुली हँडल करायचा असतो कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ओके, देन पुढचं पॉईंट आहे केमिकल प्रॉपर्टीज. आता पहिली प्रॉपर्टी आहे ॲसिडिक प्रॉपर्टी. सल्फ्युरिक ॲसिड आयोनायझेस इन ॲक्वियस सोल्युशन इन 2 स्टेप्स. सल्फ्युरिक ॲसिड प्लस वॉटर गिव्स हायड्रोनियम आयन प्लस हायड्रोजन सल्फेट आयन, and hydrogen sulfate ion further react to the water to form hydronium ion plus sulfate ion. Okay, so this is the acidic property. Acidic property because it gives the H plus ion. And then second reaction to the metal and non-metal. आता कॉपर बरोबर सल्फ्युरिक ॲसिड ट्रीट केला तर इट कॅन फॉर्म कॉपर सल्फेट प्लस सल्फर डायऑक्साईड प्लस H2O. ओके, ही मेटल बरोबर रिॲक्शन आहे. पुढची सल्फर बरोबर त्या नॉन मेटल बरोबर ट्रीट केला सल्फ्युरिक ॲसिड तर दॅट विल फॉर्म सल्फर डायऑक्साईड, आणि कार्बन बरोबर जर सल्फ्युरिक ॲसिड ट्रीट केला आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, सो इट कॅन फॉर्म कार्बन डायऑक्साईड प्लस सल्फर डायऑक्साईड प्लस वॉटर. ओके, पुढचा पॉईंट आपला
डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी. आता कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. आता डिहायड्रेटिंग म्हणजे काय, विच रिमूव्ह द वॉटर, दॅट इज कॉल्ड द डिहायड्रेशन प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड रिमूव्ह वॉटर फ्रॉम शुगर अँड कार्बोहायड्रेट्स. कार्बन लेफ्ट बिहाइंड इज कॉल्ड एज अ शुगर चार्कोल अँड प्रोसेस इज कॉल्ड शेअरिंग. ओके, आता शेअरिंग प्रोसेसमध्ये काय आहे, याच्यामध्ये शुगर आहे, शुगर बरोबर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ट्रीट केलं तर कार्बन शिल्लक राहतो त्याच्यामध्ये आणि वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होतो त्याच्यामध्ये. रिॲक्शन विथ द सॉल्ट. आता सोडियम क्लोराईड सल्फ्युरिक ॲसिड ट्रीट केलं तर सोडियम हायड्रोजन सल्फेट फॉर्म होतो. पोटॅशियम नायट्रेट बरोबर ट्रीट केलं तर इट विल फॉर्म पोटॅशियम हायड्रोजन सल्फेट. आणि कॅल्शियम फ्लोराईड बरोबर ट्रीट केलं सल्फ्युरिक ॲसिड तर इट कॅन फॉर्म कॅल्शियम सल्फेट. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट पॉईंट, युजेस ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. आता युजेस काय आहेत पहा. पहिला यूज आहे मॅन्युफॅक्चर ऑफ फर्टिलायझर. आता जे काय फर्टिलायझर यूज करतो ते फर्टिलायझर प्रिपरेशनमध्ये हा यूज करतात सल्फ्युरिक ॲसिड. फॉर एक्झाम्पल अमोनियम सल्फेट आहे किंवा सुपर फॉस्फेट आहे जे यूज करतात आपल्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये. ते फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरिंगसाठी केमिकल फर्टिलायझर कॅन बी प्रिपेअर्ड बाय युजिंग सल्फ्युरिक ॲसिड. सेकंड आहे इन मॅन्युफॅक्चर ऑफ पिगमेंट, पेंट्स अँड डायस्टफ इन्ग्रेडियंट्स. ओके, जे डायस्टफ्स आहेत किंवा पेंट्स आहेत त्याच्या इन्ग्रेडियंटमध्ये यूज करतात मॅन्युफॅक्चरिंगसाठी किंवा पिगमेंटसाठी. देन इन पेट्रोलियम रिफायनिंग, परत पेट्रोलियम रिफायनिंगमध्ये यूज करतात. डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये यूज करतात, जे आपण डिटर्जंट यूज करतो. मेटलर्जिकल ऑपरेशनमध्ये यूज करतात फॉर क्लिनिंग ऑफ मेटल, इलेक्ट्रोप्लेटिंग अँड गॅल्वनायझिंग. आता आपल्याला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये पुढचा आहे आपल्याला दॅट इज द मेटलर्जी, क्लिनिंग ऑफ मेटल. मेटलर्जी म्हणजे काय, द प्रोसेस वी आर गेटिंग द प्युअर मेटल बाय युजिंग व्हेरियस स्टेप्स अँड मेथड्स फॉर द प्युरिफिकेशन ऑफ मेटल्स, दॅट इज कॉल्ड एज अ मेटलर्जी. इन स्टोरेज बॅटरीज, आपण ज्या बॅटरीज यूज करतो त्या बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड यूज करतो. 38% सल्फ्युरिक ॲसिड आपण यूज करतो त्याच्यामध्ये. इन मॅन्युफॅक्चर ऑफ नायट्रोसेल्युलोज प्रोडक्ट्स, ओके, याच्यामध्ये पण यूज करतात. ठीक आहे. सो हा इम्पॉर्टंट पॉईंट होता सल्फ्युरिक ॲसिडचा, तो आपण आज फिनिश केला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण क्लोरीन अँड कंपाऊंड्स ऑफ क्लोरीनचं पॉईंट आपण स्टार्ट करूया. ओके, म्हणजे मग पुढचा पॉईंट आपण घेऊया. आता इथपर्यंत फिनिश केलं आपण. सो मे बी उद्याच्या लेक्चरला आपलं चॅप्टर फिनिश होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू.